मीच विजयी होईन असं मला वाटतं. 22 तारखेला माझ्याच बाजूने निकाल लागेल असं मला विश्वास आहे. साधारण किती पडतील एक अंदाज मतदान किती होईल? विजयी होईल एवढं वाटतंय मला. असं मतदानाचा एवढा परफेक्ट आपण कसं सांगू शकतो. विजयाचा दावा करताय. 80 मतं असताना आपण विजयाचा दावा कुठल्या मुद्द्यावर करताय? मी भेटलोय, प्रत्यक्ष मतदारांना भेटलोय, मतदारांचं म्हणणं जाणून घेतलंय आणि मतदाराचं मत आहे की तुमच्यामुळे निवडणूक लागली. आम्हाला बॅलेट पेपर कसा असतो ते बघायला मिळालं आणि ह्या प्रक्रियेत सहभागी होता आले आणि सगळे पालकमंत्र्यापासून ते आमदारापर्यंत ते सगळे लोक आमच्यापर्यंत यायला लागले. ज्या लोकांना भेटायला आम्हाला वेळ नसायचा ती लोक आमच्याजवळ येऊन आता मोठमोठे कामाचे आश्वासन द्यायला लागले. पहिल्यापासून ही निवडणूक महाआघाडीनं एकत्रितपणे लढवणं अपेक्षित होतं. त्यांचं एकत्रितपणा कुठं दिसलं नाही, त्यांच्यामध्येच फाटाफूट असल्याचे दिसले. आपल्या अनेक आमदार वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत. आता काय शेवटी सत्ता आहे आणि सत्तेपुढं माणसं जपतात. काय अडचणी असतात, कुणाचे पर्सनल प्रॉब्लेम असतात, संस्थेचे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे तिथं कुठंतरी मदत मिळावं म्हणून अशा प्रकारचं लोक हे करतात, काम करतात. पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून आपण उमेदवार म्हणून आपले पक्षाचे जे श्रेष्ठ आहेत पवार साहेबांकडे यांच्या तक्रारी करणार आहात का? विद्यमान आमदार सुद्धा आपल्याकडे जाहीरपणे विरोधात आहे. नाही, 29 तारीख 19 तारीख 18 तारीख संपली की त्याबद्दल आम्ही इथं पक्षाची बैठक बोलवून तो अहवाल पाठवून देऊ. निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया तुम्ही जे म्हणतात सुरू करणं कितपत योग्य राहील तुम्हाला सध्या आता करून काय करणार आहे? आज आपल्याला मग त्यातच वेळ जाईल. आज आम्हाला मतदारापर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला काम करायचं आहे. आम्ही ती प्रक्रिया करत बसलो तर आमचा एक दिवस ते येतच जाईल.